कीर्ती, मी माझ्या कीर्ती कोले या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते। तर आज आहेत आमच्या घरी खेकडे, आहे का नाही पिल्लू? आज पिल्लू आमचं नांगा चुकून खाणार आहे। तर आज दाखवते चला तुम्हाला, एवढे मोठे मोठे खेकडे घेतलेत। आज शिरगावला आलोय आणि खेकडे नाही असं कधी झालंच नाही। आणि आज आहे मस्त खेकड्यांचा रस्सा। पिल्लू तू खाणार आहेस? खाणार? काय खाणार? नांगा का पेंदा खाणार? बरं काय खाणार आहेस तू? चलो चलो। तर बघा, आज आम्ही म्हणजे आमच्या दारामध्ये गावात विकायला आले होते खेकडे। तर तेच पप्पांनी घेतले होते। जास्त तर सासरी कोण खेकडे खात नाहीत, त्याच्यामुळे तिकडं नसतंच। आणि इकडं आमच्या इकडं सगळ्यांना लई खायला आवडतात खेकडे, आणि नेहमी असतातच। नदी जवळ असल्यामुळे खेकडे विकायला येतातच। त्याच्यामुळे मागच्या वेळेला पण मी फुल व्हिडिओ टाकलेला, म्हणजे खेकडे कसे साफ करायचे, कसं करायचं खेकड्यांचं म्हणजे जे कालवण वगैरे असतं ते। तर नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन बघा व्हिडिओ। आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तू खात नाहीस? नाही लाडू नाही खात तू? तर याचं बघा, खेकडे बघून काय चालू आहे, त्याचे आरडाओरड चालू आहे, त्याला कळत नाही आहे हे काय करतायत। तर तो लय आतुरतेनं बघतोय मम्मी पप्पा खेकडे साफ करतायत त्याचंच। तर ते मोडायला लय लागतं बरं का, ते चावला बिवला तर लय डेंजर, रक्त वगैरे काढते। तर हा लय बघतोय, त्याला भारी वाटते काय करतायत ते। त्याच्यानंतर मस्त असा खेकड्याचं कालवण रेडी झालं, लय ताव मारला बरं का। त्याच्यानंतर हा बघा, हे बघा कसं खाते, दाबून माराले। लोक बघतात की का असं काय करलीस तू? आणि लोक बघतात, व्हिडिओ लोक बघणार की त्याच्यानंतर हे बघा आमचं मांजर, आणि हे मांजराचं पिल्लू। आणि तुम्हाला माहितीच असेल की मागच्या एका मिनी व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आमच्या मांजरीला 3 पिल्लं झालेत। तर त्याच्यातलीच 2 पिल्लं अशी तशीच त्यांना काही नाही काही होऊन ती एक्सपायर झाली, आणि हे एकच राहिले। आणि हे एक एवढा आगाऊ आहे, मी इकडं आल्यापासून त्याचीच नाटकं बघते आहे। आणि आमचा लाडू आणि ते सेम कंडिशनमध्ये आहेत, दोघं पण तितकीच आगाऊपणा त्यांचं चालू असतो। आणि हे आपल्या मम्मीसोबत म्हणजेच ह्या मांजरीसोबत इतकं भांडण खेळते बघा, किती नाटकं चालू आहेत त्याचे। प्रत्येक वेळेला ते सारखं जाऊन त्याच्यासोबत भांडत असतेच। काय झालं हा करतो। बघा माझा हात पकडून असं कर म्हणतोय, आणि काढलं की हात कसं करतोय बघा। आणि त्याच्यानंतर इथं बघा, मम्मी तशी त्याला त्या सांगते की जीभ काढून दाखवते, तसा तो पण तिला काढून दाखवतोय। त्याला काही सांगायची गरज नाही, सगळं दाखवलं की लगेच करतोयच। सगळ्यांना त्याला शिकवण्यात खूप मजा येते, कारण तो लगेच शिकतो ते दाखवलेलं। ते बघा आणि करा। सांगितलेली सगळी नाटकं करते, सगळी नाटकं। एक दात घेऊन बाळा इकडे बघ। त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो चंदगडला, थोडं काम होतं माझं, त्याच्यासाठी बाळाच्या हातातली मनकटी तुटली होती, जी हातामध्ये घालतात ती। तर ती घरात हे करायला येत नव्हतं, कारण त्याच्यामध्ये जे सोन्याचे मणी आहेत ते असं घरात त्याला हे करता येत नाही, टोकता येत नाही, आणि ते दोऱ्यामध्ये घालता येत नाही। तर या दादांकडे आम्ही घेऊन गेलो होतो, आणि त्यांनी 1 मिनिटात 1 मनकटी घालून दिली बरं का त्यांनी। तर त्यांनी किती घ्यायचे? 80 रुपये घेतले।
काय लोक ना. त्याच्यानंतर मस्त भजी घेतली आणि घरी आलो. आणि हा आमचा आळसा प्राणी बघा, त्याचा बड्डे होता. तर बड्डे तिकडेच कॉलेजकडं असताना झाला. त्याच्यानंतर करायचा म्हणून राहूनच गेलं. म्हटलं आज फादर्स डे आहे, तर ह्याचा बड्डे आणि फादर्स डे एकत्र सेलिब्रेट करू. आणि ह्याच्यासाठी गिफ्ट आणलं होतं बरं का. तर ह्याला उघडून बघ म्हटल्यानंतर काही नाही, त्याला अजिबात कोणत्या गोष्टीची हौसच नाही. बघितला शर्ट आहे, ओके छान आहे, आणि ठेवून दिला. मी असते तर ते घेऊन घालून बघितलं असतं. कसली फुलं असतात ना, त्यांना अजिबात इमोशन्स नावाची गोष्टच नसते. काय पोरं काय बघा, काय बोलायचं ह्याला, जाऊ दे म्हटलं आणि सोडून दिलं. बघ म्हटल्यानंतर बघितला. मी तर उड्या मारल्या असत्या मला कोणतरी गिफ्ट दिलं असतं तर. त्याच्यानंतर इथं रात्री मस्त सेलिब्रेशन केलं पप्पानी भावाचं दोघांना मिळून. तर पप्पांचा कधी आम्ही बड्डे सेलिब्रेट करत नाही, कारण ॲक्च्युली त्यांची बर्थ डेट माहीतच नाही आहे. त्याच्यामुळे मग असं एकत्र आपण फादर्स डे म्हणून का होईना पण सेलिब्रेट करू म्हणून छान असा केक आणून आम्ही असं दोन्ही सेलिब्रेशन एकत्र केली. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा बरं का. आणि प्रॉब्लेम नाही, नेमकी मम्मी आणि मी जेव्हा हे करायला गेलो, केक वगैरे भरवायला ओवाळतानाचा व्हिडिओज कोणी केला नाही आणि माझ्या लक्षातच आलं नाही आणि ती व्हिडिओ करायचा राहून गेला. आणि मी जेवढा हा व्हिडिओ केला आहे तोच हा. तर लाडू पण केक खायला त्याला आवडला, मस्त रसमलाईचा केक होता, तर त्याला पण खूप आवडला. ही आमची बच्चे कंपनी, ती पण बड्डे करणार आहे म्हटल्यावरती तर कुठं राहणार आहेत मागं. ती लगेच त्यांना सांगितलं ती आधीच घरात येऊन बसली होती. आणि असं हे आमचं छानसं छोटंसं सेलिब्रेशन बड्डे कम फादर्स डे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा बरं का. आवडलं तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.